नमस्कार 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 मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जगातली सर्वात मोठी नेटवर्क मार्केटिंग कंपनी, जिचं नाव आहे मित्रांनो माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, ही जगातली सर्वात मोठी नेटवर्क मार्केटिंग कंपनी आहे आणि ज्यामुळे सर्वात जास्त चालना जी आहे ती डायरेक्ट सेलिंगला मिळालेली आहे. मित्रांनो, ही जी कंपनी आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीने आजपर्यंत जगात करोडोपेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला. त्यांना त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मदत केली. कारण ही कंपनीच इतकी जबरदस्त आहे मित्रांनो, आणि हिची प्रोसेस इतकी जबरदस्त आहे की या प्रोसेसमुळे आणि या कंपनीच्या नावलौकिकामुळे या कंपनीला स्किल इंडिया, कौशल भारत, कुशल भारत आणि रास्की रिटेलर्स असोसिएशन, स्किल काउन्सिल ऑफ इंडिया आणि प्रधानमंत्री किसान विकास योजना या तिन्हीतर्फे मान्यता मिळालेली आहे. मित्रांनो, या कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोडक्ट्स जे बॅनर खाली आहेत ते बॅनर्स आहेत ऑन अँड ऑन, MI होम, न्यू स्टॉर, आहार आणि इंडिया ग्रुप. मित्रांनो, इतकंच नाही तर निरनिराळ्या वर्तमानपत्रांनी या कंपनीची वेळोवेळी दखल घेतलेली आहे, ज्यामध्ये इकॉनॉमिक टाइम्स, द टाइम्स ऑफ इंडिया, मिडिगो वर्ल्ड या सर्वांनी दखल घेतली आहे. आणि ही जी कंपनी आहे आयुष मार्फत रिकॉग्नाइज झालेली आहे. त्यासोबतच हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी यांच्यातर्फे सुद्धा ही नामांकित झालेली आहे. तर मित्रांनो, आता बघूया या कंपनीचे काही महत्त्वाचे प्रॉडक्ट्स जे आपल्या दैनंदिन आणि रोजच्या जीवनात उपयुक्त येतील. तर मित्रांनो, पहिला प्रॉडक्ट आहे तो म्हणजे कफ नील. म्हणजेच जो पण आपल्याला ओला खोकला, सुखा खोकला यांच्यावर किंवा जे मधुमेहवाले रोगी आहेत, मधुमेहवाले पेशंट आहेत, त्यांचा जो खोकला आहे, या खोकल्यावर एकदम प्रभावशाली असं हे कफ नील आहे. मित्रांनो, का बरं प्रभावशाली आहे? कारण याच्यामध्ये जे असणारे घटक आहेत ते आहेत तुलसी, वसाका, कुलांजन, यष्टीमधू, पिपली, बनावसा. आता याचे फायदे काय, ते हा एक्झॅक्टली करतो काय? तर अँटीबॅक्टेरिया आणि अँटी ॲलर्जी ॲक्टिव्हिटी हे प्रस्तुत करतो. त्यासोबतच आपल्या ज्या मस्ट सेल आहेत त्या मस्ट सेलला फुटण्यापासून थांबवतो आणि हिस्टमाइनलासुद्धा थांबवतो. त्यासोबतच गळ्यामध्ये असणारी खराश आणि गळ्यामध्ये असलेलं दुखणं हे सुद्धा कमी होतं. आता हे औषध कोण कोण घेऊ शकतं? तर 5 वर्षाच्या वरचे सर्व मुलं, मुली, पुरुष, स्त्रिया हे औषध जे आहे ते औषध घेऊ शकतात. सकाळी 2 चम्मच नाश्ता झाल्यानंतर आणि रात्री जेवण झाल्यानंतर 2 चम्मच घेणं हे उपयुक्त राहील. किंवा आमचे जे सिनियर लोक आहेत त्या आमच्या सिनियर लोकांच्या परामर्शानुसार ही औषधी हे प्रत्येकजण जो आहे तो ज्याला म्हणजे खोकल्याचा त्रास आहे ते खोकल्याचा त्रास असणारे प्रत्येकजण ही औषधी घेऊ शकतात. आता बघूया दुसरा प्रोडक्ट. त्यानंतर दुसरा जो प्रोडक्ट आहे तो आहे मल्टीगार्ड ब्लड प्युरिफायर. मित्रांनो, शरीरामध्ये सर्व अंगाची सफाई करून म्हणजे शरीरामध्ये सर्व असलेले जे टॉक्झिक मटेरियल आहेत, जहरी मटेरियल आहेत, त्या सर्वांना बाहेर काढून आपली त्वचा जी आहे ती त्वचा एकदम मुलायम आणि आपल्याला एकदम चिरतरुण करते. आता यामागचं कारण असं आहे कारण याच्यामध्ये मुख्य घटक आहेत मंजिष्टा, हरिद्रा, मेथी, पिपली, नीम, बिबिटकी, यष्टीमधू, आमलकी, भुयामला, वरुण, पुनर्नवा इत्यादी. आता याचा फायदा काय मित्रांनो? तर याचा फायदा असा आहे की आपल्या शरीरातल्या रक्ताला हे शुद्ध करण्याचं काम करते आणि शुद्ध रक्त सर्व शरीरात पसरवण्याचं काम करते, रक्ताला पुनर्जीवन देण्याचं काम करते आणि आपली त्वचा जी आहे ती चमकदार आणि क्लिअर करते. तर मित्रांनो, ही जी औषधी आहे ही 15 वर्षाच्या वरती सर्व जणांना ही दिवसातून 2 वेळा, ती म्हणजे सकाळी नाश्ता झाल्यानंतर 2 चम्मच आणि सायंकाळी जेवण झाल्यानंतर 2 चम्मच अशी हिची खुराक आहे मित्रांनो. त्यामुळे हे सर्वात बढिया म्हणजे शरीरातलं सर्व जहरी पदार्थ जे आहेत त्या सर्व जहरी पदार्थांना बाहेर टाकण्याचं काम या औषधीद्वारे केलं जाते. त्यानंतर तिसरी जी औषधी आहे मित्रांनो ती आहे उमेन कंपेनिया.
आता ही जी वुमेन कंपेनियन आहे तर ही स्पेशली स्त्रियांसाठी आहे. म्हणजे त्यांचं जे मासिक पाळीचे प्रॉब्लेम असतात किंवा आणखी त्या मासिक पाळीमुळे काही समस्या उद्भवतात त्यांच्यासाठी म्हणून हे सर्वात उपयुक्त औषध आहे. कारण यामध्ये मुख्य घटक आहेत गोकश्रू, लोद्रा, मंजिष्ठा, हनी, पुनर्नवा, वाचा, अशोकछाल, नागरमोथा, यष्टीमधू, दारूहरिद्रा, ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्वगंधा, बला, शतावरी. तर याचे फायदे म्हणजे असे आहेत मित्रांनो की जे दुखणं असते आणि सुजन असते त्या सुजनला कमी करतो. त्यासोबतच आपले हार्मोन जे आहेत त्या हार्मोनलाही नियंत्रित करतो. त्यासोबतच आपली जी मासिक पाळी आहे त्या मासिक पाळीलासुद्धा नियमित करते आणि उत्तेजित करते. आता ही कोण कोण घेऊ शकतं तर 14 वर्षावरील सर्व महिलांसाठी हे 2 चम्मच सकाळी नाश्ता झाल्यानंतर आणि सायंकाळी जेवण झाल्यानंतर 2 चम्मच घ्यायची आहे आणि ती जेवण झाल्यानंतर किंवा आमचे जे सिनियर्स आहेत त्या आमच्या सिनियर्सच्या निर्देशानुसार. त्यानंतरचा प्रोडक्ट आहे मित्रांनो तो आहे अँटीलर्जी. आता ही अँटीलर्जी जी आहे ही अँटीलर्जी त्वचाचे जे आपले वेगवेगळ्या प्रकारची जी एलर्जी राहते त्या सर्व एलर्जींना नियंत्रित करण्याचं काम जे आहे ते हे अँटी एलर्जी करते. त्यासोबतच यामध्ये असणारे मुख्य घटक आहेत मंजिष्ठा, खादीर, सारिवा, हरिद्रा आणि गुड्डूची. कारण याचा फायदा जो आहे मित्रांनो तो आहे त्वचाची अनेक प्रकारची जी एलर्जी आहे त्या एलर्जीला नियंत्रित करण्याचं काम ही अँटीलर्जी करते. त्यासोबतच ही घ्यायची कशी तर 10 ते 20 ml 2 चम्मचमध्ये सकाळ आणि सायंकाळ असे 2 वेळा पाण्यामध्ये मिसळून घ्यायचे किंवा आमचे जे सिनियर लोक आहेत त्या आमच्या सिनियर लोकांच्या परामर्शानुसार. त्यानंतर मित्रांनो चप्पी चॅम्पियन तैलम म्हणजे हे एक प्रकारचं अनोखं म्हणजे वरदान आहे. कारण या तेलामुळे पूर्ण शरीराचा आपला कायाकल्पच बदलून जातो. कारण या तेलाच्या मालिशमुळे आपण तणावमुक्त होतो, आपल्याला झोप चांगली येते, त्यासोबतच आपलं दुखणं आणि आपला त्रास जो आहे तो कमी करतो आणि आपले केससुद्धा झडणं यामुळे कमी होतात. कारण यामध्ये असणारे जे घटक आहेत ते आहेत मंजिष्ठा, बला, कुलटी, कंदकरी, षष्टीचाल चूर्ण, नीम तेल, हरिटाकी, दुग्धा, ट्रिट्री तेल. याचा फायदा काय मित्रांनो तो सांगतो. तो म्हणजे जर समजा आपण रोज याला वापरलं तर आपल्या ज्या मांसपेशिया जी आहेत त्या मांसपेशींमध्ये एक प्रकारचं लवचिकता आणते. त्यासोबतच काही दुखणं राहिलं त्याच्यामध्ये सुद्धा याने खूप फायदा होतो आणि आपल्या रक्ताचं जे संक्रमण आहे किंवा रक्ताचं जे परिचालन आहे ते रक्ताचं परिचालन छान पद्धतीने होते आणि शरीरात कुठेही जर समजा अकळ असेल तर ती अकळसुद्धा कमी करते. त्यासोबतच आपली त्वचा सुंदर बनवते आणि आपले केससुद्धा झडणे याने कमी होतात. तर याचा जो घेण्याचा तरीका आहे तो आहे मित्रांनो 3 वर्षानंतर आपण याला वापरू शकतो. फक्त याचं एकच लक्षात ठेवायचं की ही जी औषधी आहे फक्त आपल्या बाहेरील अंगासाठीच उपयोगी करायचं आहे. आणि जेव्हाही आपल्याला याची मालिश करायची आहे तर थोडंसं याला गरम करून याची मालिश करायची आहे आणि घेताना थोडंसं आमच्या सिनियरचा सल्ला जो आहे तो सल्लासुद्धा घ्यावा. नंतरचा प्रोडक्ट आहे मित्रांनो तो आहे वाऊंड हिलिंग क्रीम. म्हणजे ज्या पण आपल्याला जखमा होतात त्या जखमाचा जास्त इन्फेक्शन नाही व्हावा आणि लवकरात लवकर दुरुस्त व्हावा त्याच्यासाठी ही वुंड हिलिंग क्रीम आहे. कधीकधी आपलं कापतं किंवा कधी घाव निर्माण होतो किंवा कधी जळण्यामुळे किंवा मधुमेही जे रुग्ण असतात तर त्यांना जास्तीत जास्त ते घाव राहतात. तर याच्यामधले जे मुख्य घटक आहे ते आहेत देवदारू तेल, दारू हळदी, मंजिष्ठा, करण साल इत्यादी. तर याचा फायदा असा आहे मित्रांनो की प्रत्येक प्रकारच्या जखमांसाठी 1 नंबरचं हे उपयुक्त औषध आहे की ज्यामध्ये जळणं, काटणं किंवा छिलणं असेल तर यामध्ये याचा आपण उपयोग करू शकतो. त्यासोबतच यामुळे जे होणारा त्रास आहे तो होणारा त्रास किंवा होणारी सुजन ही सुद्धा कमी करते, त्याला थंड करते आणि जो निशाण पडतो घावाचा त्या घावाच्या निशाणालासुद्धा ही कमी करते. त्यासोबतच यामध्ये खूप अनेक प्रकारच्या जडीबुट्या आहेत आणि जडीबुट्यामुळे मधून ही जी औषध आहे ही औषध बनलेली आहे. तर आता हे कोण कोण घेऊ शकते तर 5 वर्षावरील सर्व लोक या क्रीमचा वापर करू शकतात. म्हणजे जिथेही जखम असेल तर दिवसातून 3 वेळा लावायची आहे आणि याचा उपयोग फक्त बाहेरसाठी करायचा आहे. त्यानंतरची प्रोडक्ट आहे मित्रांनो तो आहे वेल हार्ट. आज आपण पाहतो की या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकांना कुठे ना कुठे हार्टबद्दल हृदयाबद्दल समस्या असतात. परिस्थिती गंभीर आहे कारण आपलं पूर्ण जीवनशैली बदललेलं आहे. खाणं पिणं आणि जो आपला रोजची नियमावली आहे ती रोजची नियमावली ही पूर्णपणे बदलून गेलेली आहे. तर या वेल हार्टमध्ये जे आपल्या हृदयाशी संबंधित जे प्रॉब्लेम्स आहेत त्या हृदयाशी संबंधित प्रॉब्लेमला ही चांगलं करते, त्यांना कमी करते आणि आपलं रक्ताचं जे संक्रमण आहे रक्ताचं संक्रमण परिसंचरण हे चांगल्या पद्धतीने होते. याचे मुख्य घटक आहेत मित्रांनो ते आहेत अर्जुनबर्ग, पुष्करमूत, संस्करित मेथी, मुनक्का, शतावरी आणि गुड्डूची.
आता याचे फायदे बघूया मित्रांनो, की हे आपल्या हृदयाला खूप मजबूत बनवते आणि आपलं सर्क्युलेशन जे आहे ते सर्क्युलेशनसुद्धा छान ठेवते. त्यासोबतच आपल्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्स यांच्या स्तरला बिलकुल बॅलन्स ठेवते. आता हे कोण कोण घेऊ शकतं, तर 30 वर्षानंतरचे सर्व नागरिक दिवसातून 2दा एक कॅप्सूल जेवण झाल्यानंतर घ्यावी किंवा आमच्या सिनियर लोकांकडून याचा योग्य रीतीने परामर्श घ्यावा. त्यानंतर जो दुसरा प्रोडक्ट आहे तो आहे थाय हेल्थ. आज आपण पाहतो की 100मधून 50 लोकांना थायरॉईडचा प्रॉब्लेम राहतो. तर ही जी थाय हेल्थ औषधी आहे ही थायरॉईडला नियंत्रण करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण यामध्ये असणारे मुख्य घटक जे आहेत ते आहेत आक्सोडा, जलाकुंभी, सिंगरू, गुंगलू आणि शंखपुष्पी. याचा फायदा जो आहे तो थायरॉईडला नियंत्रित करणे. याला घ्यायचं कोणत्या पद्धतीने ते सांगतो. तर 20 ml दिवसातून 2दा जेवणाआधी हे 4 ते 6 महिने घ्यावी लागेल आणि 4 ते 6 महिने घेतल्यानंतर हा थायरॉईडचा जो प्रॉब्लेम आहे हा थायरॉईडचा प्रॉब्लेम एकदम कमी होऊन जाईल. त्यानंतरचा प्रोडक्ट आहे मित्रांनो तो आहे लिव्ह अगेन. आता लिव्ह अगेन म्हणजेच ज्या आपल्या लिव्हरशी संबंधित ज्या समस्या आहेत त्या लिव्हरशी संबंधित समस्यांना एकदम उपयुक्त आहे. कारण या लिव्ह अगेनमध्ये सुस्त आणि फॅटी यकृत म्हणजे जर समजा आपल्या लिव्हरवर सुजन असेल तर लिव्हरवरची सुजन कमी करतो किंवा त्याच्यावर हिपॅटायटिसचे काही लक्षणं असतील तर त्या हिपॅटायटिसच्या लक्षणालाही दुरुस्त करून आपला जो यकृत आहे लिव्हर आहे त्याला योग्य प्रकारे ठेवतो आणि आपल्या पाचन शक्तीमध्ये सुधार आणतो. कारण ही आपली पाचन संस्था सुधारते. त्यासोबतच जो गॅसचा प्रॉब्लेम आहे खूप खराब म्हणजे कधीकधी वास येते किंवा पोट फुगते किंवा अति दुर्गंध येते त्या गॅस झाल्यानंतर, तर ही गॅस आणि ॲसिडिटी या गॅस आणि ॲसिडिटीला नियंत्रित करण्याचं काम ही लिव्ह अगेन औषधी करते. त्यासोबतच आपण जे जंक फूड खातो, जास्त ऑइली फूड खातो याच्यावरही हे एक प्रकारचं संरक्षण देते. आता हे घेण्याचा जो तरीका आहे तो तरीका एक कॅप्सूल दिवसातून 2 वेळा घ्यायची, म्हणजे सकाळी एक कॅप्सूल आणि सायंकाळी एक कॅप्सूल. त्यासोबतच जे लिक्विड आहे याच्यासोबत ते लिक्विडसुद्धा 8 वर्षानंतरचे जे नागरिक आहेत त्यांना एक चम्मच दिवसातून 2दा द्यायची आणि वयस्कर जे राहतात त्या वयस्करांना 2 चम्मच दिवसातून 2दा द्यायची. त्यानंतरचा प्रोडक्ट आहे तो आहे फाईट ट्रेस. जे आपल्याला खूप तणाव महसूस होतो कामामुळे किंवा भागदौडमुळे किंवा एक प्रकारचा आपल्यामध्ये आत्मविश्वासाची कमी येते हे, त्यासाठी ही फाईट ट्रेस औषध खूपच उपयुक्त आहे. कारण ही आपल्या स्ट्रेसला तणावाला दूर करते, आपल्याला चांगली झोप येते, कधी आपल्याला भीती जर वाटत असेल तर त्या भीतीलासुद्धा दूर करते. त्यासोबतच आपला चिडचिडापण या बिमारीसाठी एकदम उत्कृष्ट आहे. ही जी औषधी आहे ती 12 वर्षानंतर सर्वजण घेऊ शकतात. एक कॅप्सूल सकाळी आणि सायंकाळी जेवण झाल्यानंतर ही घ्यायची आहे. त्यानंतरचा आपला प्रोडक्ट आहे तो आहे नो वेदना. आता या नो वेदनामध्ये जे पण आपल्या शरीरातलं स्नायूचं दुखणं आहे किंवा जॉईंट्सचं दुखणं आहे किंवा डोकंदुखी आहे किंवा आणखी कोणत्या प्रकारचं जर समजा दुखणं असेल तर त्या दुखण्याला दूर करण्याचं काम हे नो वेदना करते. त्यासोबतच हे घेण्याची जी पद्धत आहे ही घेण्याची पद्धत आहे 18 वर्षानंतर जर समजा नागरिक असेल तर त्याचा एक कॅप्सूल सकाळ आणि सायंकाळ जेवण झाल्यानंतर घ्यायची आहे. आणि 10 वर्षाच्या वरती नागरिक जर असतील तर यांना 2 ते 3दा याची मालिश जी आहे याची मॅलिश ही करायची आहे, म्हणजे जो लिक्विड आहे किंवा पेस्ट आहे त्याची. त्यानंतरचा प्रोडक्ट जो आहे तो आहे डेली डिटॉक्स. डेली डिटॉक्स म्हणजे जी आपली कमजोरी आहे किंवा आपल्या शरीरामध्ये ऊर्जेची कमी आहे किंवा बाहेरचं आपण खातो पितो किंवा प्रदूषणात जास्त राहतो तर त्याच्यामुळे आपली जी थोडीशी शक्ती जी आहे ती शक्ती कमी होते. तर या शक्तीला दूर करण्याचं काम जे आहे ते दूर करण्याचं काम हे डेली डिटॉक्स औषधी जी आहे ती करते. आता याला घ्यायचा जो तरीका आहे तो आहे 18 वर्षाच्या नंतर जर समजा पुरुष किंवा महिला असेल तर त्यांना दिवसातून 2 कॅप्सूल सकाळी एक आणि सायंकाळी एक जेवण झाल्यानंतर अशा पद्धतीची द्यायची आहे. त्यानंतरचा प्रोडक्ट आहे मित्रांनो इम्युनो 3+. आता इम्युनो 3+ हा असा आहे की
आपल्या पोटाला साफ करण्यासाठी म्हणजे आपलं पोट साफ राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त जी औषधी आहे ती आहे इम्युनो3+. त्याचा फायदा जो आहे तो आहे आपल्या पोटाच्या बिमारींना दूर करतो. त्याचप्रकारे गॅस, अपचन, ॲसिडिटी आणि थोडेसे जे त्वचारोग आहेत किंवा बवासीरची ज्यांना मूळव्याध ज्याला म्हणतो त्या मूळव्याधची ज्यांना प्रॉब्लेम आहे त्या मूळव्याधच्या प्रॉब्लेमलासुद्धा हा दूर करण्यास उपयुक्त आहे. याला घेण्यासाठी 15 वर्षाच्या नंतरचे जे आपले नागरिक आहेत त्यांना एक कॅप्सूल सकाळ सायंकाळ जेवण झाल्यानंतर आणि सकाळी आपल्याला जेवण झाल्यानंतर खायचे आणि सायंकाळी खाली पेट खायचे म्हणजे जेवणाच्या आधी घ्यायची आहे. ठीक आहे. त्यासोबतच नंतरचा जो आहे तो आहे बिलो 37. तर जी शरीरातली आपली गरमी आहे किंवा खोकला आहे किंवा सर्दी आहे तर यासाठी एक बॅक्टेरियल आणि व्हायरल समस्यांसाठी ही औषधी आहे. कारण या औषधीमुळे शरीराचं तापमान जे आहे ते नियंत्रित राहते. अँटीव्हायरल आणि जीवाणूविरोधी फॉर्म्युला जसं की थंडी, फ्लू, ताप यांची चांगल्या प्रकारे चिकित्सा जी आहे ते या औषधीमुळे होते आणि या औषधीचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. त्यानंतरचं आहे मित्रांनो ते आहे फिलिंग. तर या फिलिंगमध्ये आपल्या शरीरामध्ये असलेली हिमोग्लोबिनची कमी, ॲनिमियाची शिकायत आणि शक्तीची कमी किंवा आपली जे श्वास आपली फुलते यासाठी एकदम उपयुक्त असं औषध ते म्हणजेच फिलिंग्स आहे. मित्रांनो याचा फायदा असा आहे की रक्तामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा वाढवते. त्यासोबतच आपली एनर्जी लेवलला बॅलन्स करते आणि स्वतःला आपल्याला शक्तिशाली म्हणजे फील होते आणि ॲनिमियासोबत लढण्यासाठी आपली शक्ती जी आहे ती आपली शक्ती वाढवते. तर ही जी औषध आहे तर ही कॅप्सूलच्या स्वरूपात 12 वर्षाच्या वरती एक कॅप्सूल सकाळी एकदा आणि सायंकाळी एकदा आणि जे लिक्विड आहे सायरप आहे ते 5 वर्षानंतर 5 वर्षाच्या वरती मुलांसाठी दिवसातून 1 चम्मच 2 वेळा आणि जे ॲनिमियाचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी 2 चम्मच दिवसातून 2-2 वेळा किंवा आमच्या सिनियरशी याच्याबद्दल तुम्ही परामर्श घेऊ शकता. त्यानंतरचं प्रोडक्ट आहे मित्रांनो तो आहे युरिफ्लश. तर ही युरिफ्लश जी आहे ते किडनी स्टोनसाठी अत्यंत गुणकारक आणि फायदेशीर अशी औषध आहे. त्यानंतर ज्या आपल्या लघवीसंबंधी ज्या विकार आहेत किंवा रोग आहेत त्यांच्यावरही एक संभव उपाय हा या युरिफ्लश 3 आहे. तर याचा फायदा असा आहे मित्रांनो की आपल्या किडनीमध्ये जे स्टोन्स झाले आहेत त्या स्टोन्सना आपल्या लघवीच्याद्वारे हा बाहेर काढतो. त्यासोबतच स्टोनला मिश्रणामध्ये मिसळण्याकरता मदत करतो आणि ज्याला पिल्यामुळे हा जो स्टोन आहे लवकर गळून बाहेर निघतो. त्यासोबतच हा इन्फेक्शन जे आहे इन्फेक्शनलाही कमी करतो आणि स्टोन होण्यापासून आपली रोकथाम करतो. तर यासाठी 2 आहेत कॅप्सूल आणि सायरप. तर 15 वर्षानंतर मुलांसाठी 1 कॅप्सूल दिवसातून 2 वेळा आणि लिक्विड जो आहे ते दिवसातून 2 वेळा 1-1 चम्मच घेण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यानंतरचा जो प्रोडक्ट आहे मित्रांनो तो आहे मेल्ट फॅट. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पाहतो की लठ्ठत्वाचं प्रमाण हे खूप वाढत आहे. तर आपल्या शरीरातलं लठ्ठत्व आणि आपलं वजन नियंत्रित करण्यासाठी मेल्ट फॅट ही अत्यंत आवश्यक आणि अत्यंत उपयुक्त अशी औषधी आहे. कारण यामुळे शरीराची चरबी जी आहे ती शरीराची चरबी खूप कमी होते आणि मेटाबॉलाइज करून ती गळून पडते. त्यासोबतच आपण जेवणाचं आपलं जी सवय आहे ती जास्त जेवणाची सवय कमी करते. त्यासोबतच गुग्गुल म्हणजेच ज्याला मेद म्हणतो आपण ते मेदला पण कमी करण्याचं काम जे आहे ते हे मेल्ट फॅट करते. त्यासोबतच हे औषध जे आहे ते ही 10 वर्षावरील सर्व नागरिक घेऊ शकतात. याला घेण्याचा जो तरीका आहे तो आहे 1 सॅशे नाश्ते से 10 या 20 मिनिट पहिले म्हणजेच नाश्त्याच्या 10-20 मिनटापूर्वी 1 सॅशे याचा घ्यायचा आहे आणि 200 ते 300 पाण्यामध्ये 200 ते 300 मिलीलिटर पाण्यामध्ये मिळवून याचं मिश्रण प्यायचं आहे आणि त्यानंतर 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. मित्रांनो त्यानंतर आहे नेटसियम. नेटसियममध्ये जसं डेअरी मिल्क कॅल्शियम, गोक्षूर एक्सपॅक्ट आणि पॉपरिन एक्सबॅक्ट हे मुख्य घटक आहेत. कारण याचा फायदा जो आहे की शरीरातली जी कॅल्शियमची कमी आहे ती शरीरातली कॅल्शियमची कमी ही दूर करते. त्यासोबतच आपल्या हाडांना मजबूत ठेवते आणि दात आणि केस यांनासुद्धा ठीक करते.
कारण याचा फायदा जो आहे ते दुधामुळे मिळणाऱ्या प्राकृतिक कॅल्शियम जो आहे तो प्राकृतिक कॅल्शियम आपल्याला या औषधीमुळे मिळतो. त्यासोबतच शरीरामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस यांचेसुद्धा अवशोषण जे आहे ते वाढवते आणि त्यासोबतच हे जडीबुटीमुळे बनलेली औषधं आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीराला जास्त प्रमाणात कॅल्शियम शोषण करण्याचं काम ही औषधी करते. तर ही औषधी 5 वर्षानंतरच्या सर्व लोकांसाठी दिवसातून 2 वेळा 1-1 कॅप्सूल घ्यायची आहे. त्यानंतरचं आहे तो आहे सायक्लोवा. या सायक्लोवामध्ये महिलांसाठी जी प्रजनन क्षमता आहे ती प्रजनन क्षमतेला बॅलन्स करण्याचं काम ही सायक्लोवा औषधी करते. याचा फायदा जो आहे तो म्हणजेच प्रजनन कालमध्ये महिलांना बॅलन्स ठेवणे, त्यासोबतच बाकी जे अवयव आहेत त्या अवयवांनासुद्धा बॅलन्सिंग ठेवणे आणि आपली म्हणजे स्त्रियांची जी मासिक पाळी आहे ते मासिक पाळीचं चक्र जे आहे ते सुद्धा नियमित करते आणि अंडाशय आणि गर्भाशय यांनासुद्धा उत्तेजित करण्याचं काम हे सायक्लोवा करते. तर हे घेण्याची जी पद्धत आहे ते आहे दिवसातून 2 वेळा 1-1 कॅप्सूल, ते सुद्धा जेवण झाल्यानंतर आणि तेही फक्त 4 ते 6 महिन्यांकरता. त्यानंतर मॅन शक्ती मॅन. मित्रांनो, सुखी प्रेम जीवनासाठी एक समग्र शरीर हे आवश्यक आहे आणि ते समग्र शरीर बनवण्याकरता ही जी मॅन शक्ती मॅन औषधी आहे ही एकदम तुमचा प्रदर्शन जो आहे तो प्रदर्शन वैवाहिक जीवनामध्ये, सुखी जीवनामध्ये चांगला आणू शकतो. पण ही औषधी फक्त पुरुषांसाठीच आहे, कारण शरीर संबंधी जुडलेली प्रत्येक समस्येला ही दूर करते आणि आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठीसुद्धा मदत करते. याचं जे घेण्याची पद्धत आहे ते आहे 18 ते 60 या वयोमानात एकदम पुरुषांसाठी 2 कॅप्सूल सकाळी 1 आणि सायंकाळी 1 आणि त्यानंतर आपलं जे वैवाहिक जीवन आहे ते वैवाहिक जीवनामध्ये एकदम याचा आनंद आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मित्रांनो आहे दुसरी, ते म्हणजे आयुश्वास. म्हणजेच आपल्या श्वसनासंबंधी रोगांवर एकदम रामबाण उपाय जो आहे तो रामबाण उपाय ही आयुश्वास औषधी आहे. कारण याचा फायदा श्वसन संस्थेला एकदम संतुलित राखण्याचं काम ही औषधी करते. तर ही जी औषधी आहे ही पावडरच्या स्वरूपात आहे, म्हणजेच 10 ते 20 ग्रॅम ही आपल्याला दिवसातून 2 वेळा या औषधीचं सेवन करायचं आहे. त्यानंतर आहे आय एनर्जी. आपले डोळे जे आहे कोरडे आणि सुखे राहतात, त्यांना विश्राम देण्याचं काम ही आय एनर्जी औषधी करते. त्यासोबतच डोळ्याला काही इजा पोचली असेल किंवा आपण ग्लिसरीनचा वगैरे ग्लिसरीनच्या वापरामुळे त्यात काही दोष निर्माण झाले असेल तर यालासुद्धा दूर करण्याचं काम आय एनर्जी हे करते. त्यासोबतच डोळ्यात खाज सुटणे किंवा अवशेष दूषित किंवा थोडंसं दृष्टी जी आहे आपली पुसट दिसणे यावरही हे एकदम रामबाण औषध आहे आणि सोबतच ही डोळ्यांना चिकनाई देते आणि डोळ्यांच्या क्षतीपासूनसुद्धा संरक्षण करते. त्यानंतर आहे प्रोनसिका. प्रोनसिका म्हणजेच हे एक नोझल स्प्रे आहे. म्हणजेच नाकामध्ये जर समजा आपलं काही इन्फेक्शन असेल किंवा काही असेल किंवा आपल्याला श्वास घ्यायसाठी त्रास होत असेल तर हे प्रोनसिका त्यावर एकदम उपयुक्त औषधी आहे. त्यासोबतच नाकाची सक्रियता वाढवते. त्यासोबतच नाकामध्ये असलेला पाण्याचा अंश हे सुद्धा योग्य पद्धतीने बॅलन्स करण्याचं काम ही प्रोनसिका औषधी करते. त्यासोबतच आहे आयु हील. आपल्या पायातल्या तळपाय जे आहे त्या तळपाय एडिया जे आहेत त्यांचा योग्यरित्या काळजी घेण्यासाठी आयु हील ही औषधी बनवण्यात आली आहे. कारण या औषधीमुळे आपलं सर्व एडी जे आहेत किंवा तळपाय जे आहेत त्या तळपायाचं योग्य ती निगा जी आहे ती योग्य निगा ही होऊ शकते. त्यानंतर आहे प्रोबायोटिक. तर प्रोबायोटिक हे एक युनिक अशी औषधी आहे की ज्यामुळे आपली पाचनक्रिया जी आहे ती एकदम छान होते. त्यासोबतच आपल्या शरीरात असलेले खराब बॅक्टेरिया यांना कमी करतो आणि चांगल्या बॅक्टेरियांना वाढवण्याचं काम ही प्रोबायोटिक औषधी करते. त्यासोबतच पोटाच्या सर्व विकार जसं गॅस, कब्ज, ॲसिडिटी किंवा पोट दुखणं किंवा अपचन किंवा लिव्हरमध्ये सूजन जर असेल तर किंवा आतडीच्या बिमारीच्या रोगांवर ही एकदम उपयुक्त अशी औषधी आहे. मित्रांनो, यानंतर आपण बघूया ते म्हणजे ऑन अँड ऑन. ऑन अँड ऑन हा महागडा प्रोडक्ट आहे, पण याचे फायदे जे आहेत म्हणजे ये गॉडफादर ऑफ द गॉडफादर असे याला आपण म्हणूया. कारण ही जी आपली औषधी आहे ऑन अँड ऑन हे एक प्रकारचं हेल्थ ड्रिंक आहे. तर
या हेल्थ ड्रिंकमध्ये आपण पाहतो की आपली किडनीला तंदुरुस्त ठेवण्याचं काम करते, त्यासोबतच आपल्या दातांना मजबूत ठेवते, त्यासोबतच आपल्या लिव्हरलासुद्धा सुरक्षित ठेवते, आपली पचनक्रिया जी आहे तीसुद्धा दुरुस्त करते, आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे हिलासुद्धा वाढवण्याचं काम हे ऑन करते, त्यासोबतच आपले लाल रक्तकण आहेत जे ते लाल रक्तकणांनासुद्धा वाढवण्याचं काम हे करते आणि आपले जे जॉईंट्सचे दुखणं आहे त्या जॉईंट्सच्या दुखण्यांनासुद्धा कमी करते. त्यासोबतच थायरॉईडचा जो प्रॉब्लेम आहे तो थायरॉईडचा प्रॉब्लेमलासुद्धा दूर करण्यामध्ये हे सहाय्यक आहे, किंवा कॅन्सर आणि हार्ट अटॅक यांच्या बिमारींनासुद्धा लढण्यासाठी एक उपयुक्त आहे. अस्थमा म्हणजे दमाचा जो त्रास आहे त्याच्यासाठीसुद्धा हे एकदम चांगली औषध आहे. त्यासोबत संपूर्ण शरीराला बिलकुल रोगमुक्त ठेवत आहे, ॲलर्जी आणि त्वचारोगापासून मुक्ती देत आहे, स्फूर्ती प्रदान करत आहे आणि आपलं सेक्स जीवन हे सुद्धा छान एकदम पद्धतशीर बनवत आहे. त्यानंतर मित्रांनो आपण बघत आहोत तो म्हणजेच प्रोटीन पावडर. या कारण शरीरातला जो बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे तो म्हणजे प्रोटीन जर असेल तर आपल्या शरीराची रचना जी आहे ती आपल्या शरीराची रचना हे एकदम छान होईल. मित्रांनो, या प्रोटीन पावडरमुळे आपले मांसपेशिया चांगल्या वाढतात, त्यासोबतच शरीराला एकदम चुस्त, फुर्तीला आणि ऊर्जावान ठेवतो. कोलेस्ट्रॉलची मात्रा जी आहे तीसुद्धा कमी करतो आणि आपले हृदयरोग जे आहेत ते हृदयरोगसुद्धा कमी करण्यासाठी मदत करतो. त्यासोबतच आपल्या हड्डियांनासुद्धा मजबूत करतो आणि हानिकारक रेडिएशन्सपासूनसुद्धा आपल्या शरीराची रक्षा करतो आणि आपली पाचनशक्तीसुद्धा वाढवतो. आता ही जी औषधी आहे ती घ्यायची कशी, तर या औषधीला रोज दुधासोबत घ्यायचं आहे. त्यासोबतच याला स्वादनुसार तुम्ही त्याच्यात साखर टाकू शकता, याचा मिल्कशेक बनवू शकता, ज्यूस बनवू शकता, सूप बनवू शकता, किंवा याला कणिकासोबतसुद्धा आपण खाऊ शकतो, किंवा कोणत्या इतर खाद्यपदार्थासोबतसुद्धा खाऊ शकतो आणि पेय पदार्थामध्ये सुद्धा याला टाकून खाऊ शकतो, जसं ब्रेड, मिल्कशेक, ज्यूस, सूप, चपाती इत्यादी. त्यानंतरचा जो आहे मित्रांनो तो आहे ऑन कवचप्राश. आता खूप सारे आपण च्यवनप्राश पाहिले, पण आपल्या कंपनीमध्ये एक कवचप्राश आहे. तर या कवचप्राशमध्ये आपण बघत आहोत की मुख्य घटक आहेत ते आहेत आमला, बला, अश्वगंधा, शतावरी, बिल्वा, ब्राह्मी, नाग, केसर आणि खूप साऱ्या जडीबुटी. मित्रांनो, कधीकधी आपण वारंवार बिमार पडतो किंवा आपल्याला श्वास घ्यायला तकलीफ होते किंवा आपण जास्त वेळपर्यंत काम करू शकत नाही, तर अशा याच्यावर एकदम उपयुक्त अशी औषधी आहे. कारण हिचा फायदा जो आहे तो आहे शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक शक्तीला वाढवण्याचं काम करते. त्यासोबतच लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे, त्यांची एकाग्रता वाढते आणि त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांची मदत करते. शरीरमध्ये असलेल्या सर्व ऊतकांना एकदम क्रियान्वित करते आणि आपली प्रतिरक्षा प्रणाली जी आहे तिला चांगलं समर्थन आणि बलाढ्य बनवण्याचं काम हा कवचप्राश करतो. त्यासोबतच आपली श्वसन प्रणाली आणि हृदयासंबंधी समस्या यांनासुद्धा एक चांगलं आयाम देण्याचं काम हे कवचप्राश करतो. त्यासोबतच मित्रांनो, ही घ्यायची कशी आहे, तर 6 वर्षापूर्वील सर्व लोकांना हे दिवसातून 2दा 1-1 चम्मच घ्यायची आहे आणि याचे चांगले परिणाम जर पाहिजे आहेत तर झोपायच्या आधी 1 चम्मच एका गरम दुधासोबत याला घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण बघत आहोत ऑन डाया लाईफ. आज आमच्या माय लाईफ मार्केटिंग कंपनीचा सर्वात जास्त विकणारा प्रोडक्ट जर असेल तर तो आहे डायबा लाईफ. कारण टाईप 1ची डायबिटीजसाठी एकदम उपयुक्त, टाईप 2च्या डायबिटीजसाठी एकदम उपयुक्त, जेस्टेनल डायबिटीजसाठी उपयुक्त आणि डायबिटीजची ज्यांना संभावना आहे त्यांच्यासाठी तर अतिउत्तम. आणि ज्यांना खरंच वाटते की आपल्या जीवनात कधीच आपल्याला मधुमेह झाला नाही पाहिजे, तर त्या लोकांसाठी एकदम परफेक्ट ही जी आहे ही औषधी आहे. त्यानंतर मित्रांनो आपण बघत आहोत अँड स्पिरुलिना. ही एक प्रकारची पावडरच आहे ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कोलेस्ट्रॉल कमी करते, ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवते, ॲनिमियासोबत लढण्यासाठी मदतगार आहे, मधुमेहासोबत लढण्यासाठी मदतगार आहे, आपली पाचनसंस्था आहे तिला बरोबर ठेवते. त्यासोबतच हे एक चांगल्या प्रकारचं अँटीऑक्सिडंट आहे, आर्थराईट्ससोबत लढण्यालासुद्धा हे मदत करते. त्यासोबतच शरीरातून विषारी पदार्थ यांनासुद्धा बाहेर काढण्याचं काम याद्वारे होते आणि स्नायूंनासुद्धा एकदम मजबूत बनवते आणि आपल्या वाढत्या वयाचा परिणाम हा आपल्या शरीरावर जास्त प्रमाणात दिसू देत नाही. कारण खूप चांगला याचा प्रभाव जो आहे तो मानवी शरीरावर पडतो.
त्यानंतर जो आहे तो आहे आपला न्यूट्रलाईफ ऑन अँड ऑन. तर हे न्यूट्रलाईफ जे आहे सर्वात उपयुक्त आहे ते आहे आपल्या हाडांसाठी आणि आपल्या दातांसाठी की ज्यांना ते मजबूत बनवते. त्यासोबतच आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन बनवण्यासाठी मदत करते. शरीरामध्ये कमजोरी असेल किंवा रक्ताची कमी असेल त्या कमजोरी आणि रक्ताच्या कमीला सुद्धा रोखू शकते. त्यासोबतच आपल्या मस्तिष्कला म्हणजे आपली जे दिमाग आहे त्या दिमागला रचनात्मक आणि मजबूत बनवते. त्यासोबतच इन्फेक्शन होण्यापासून आपल्याला वाचवते. त्यासोबतच आपले जे घाव आहेत शरीराचे त्यांना लवकर ठीक करते. त्यासोबतच आपले जे जोडोचे दर्द आहेत म्हणजे जॉईंटचा पेन आहे त्यांना कमी करते आणि कमजोरीसुद्धा दूर करते. आणि त्यासोबतच आपली भूकसुद्धा वाढवते. आणि त्यासोबतच बाल आणि सेक्शुअल विकास हा खूपच चांगल्या पद्धतीने होते. मित्रांनो, खूपच चांगली कंपनी आहे, खूपच चांगले प्रोडक्ट आहेत. यांचा जर आपला दैनंदिन आपण वापर केला तर आपल्याला कधीच कोणत्याच डॉक्टरकडे जायची गरज नाही. एक घरचा डॉक्टर म्हणजे आज आपण पाहतो आपला डॉक्टरीकीवर किती पैसा खर्च होते, तो सर्व पैसा आपला वाचतो आणि वरून आपल्याला इन्कम हे 1 नाही 10 प्रकारे येते. त्यामुळे मित्रांनो, जितके जास्त होईल तितके जास्त लोक या बिझनेसला जॉईन व्हा आणि आपला येणारा फ्युचर जो आहे तो येणारा फ्युचर सुरक्षित करा. कारण मित्रांनो, नोकऱ्या नाही आहेत आता, सर्व कंत्राटीकरण खाजगीकरण होऊन राहिलं, त्याच्यामुळे बिझनेसशिवाय उपाय नाही. तर नमस्कार.